शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आणि त्यानंतर भूमीसुद्धा तिथे जाते. ती रडतच आकाशला म्हणत असते की मला माहिती आहे तू झोपला नाही आहे, माझं सगळं बोलणं ऐकतोय आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तुझा माझ्यावरील राग अजूनही गेला नाही. मगाशी फक्त आत्यांनी सांगितलं त्यामुळे तू मला माफ केलं, पण तुझ्या मनात माझ्याविषयी अजूनसुद्धा राग आहे ना. मात्र त्यावर आकाश काहीच उत्तर देत नाही. तो भूमीची गंमत करत असतो आणि त्यामुळे भूमीचं बोलणं ऐकून तो गालातल्या गालात हसत असतो. इकडे भूमी मात्र खूपच घाबरलेली असते. ती म्हणत असते की आकाश प्लीज मला माफ कर, मी तुला सांगितलं ना रे, माझं खरंच खूप महत्त्वाचं काम होतं आणि त्यामुळे मला जावं लागलं आणि मला तुला त्याबद्दल काही सांगतासुद्धा आलं नाही, पण प्लीज मला माफ कर, माझ्यावर विश्वास ठेव. ती खूप रडत असते मात्र तरीही आकाश तिच्याकडे बघत नाही. त्यामुळे भूमी आकाशच्या समोर जाते मात्र आकाश दुसरीकडे तोंड करून झोपतो. त्यामुळे भूमीला खूप वाईट वाटतं. ती आकाशच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते की आकाश जर तू माझ्यासोबत नाही बोलला ना तर मला खूप वाईट वाटतं, कसं तरी होतं, माझा जीव गुदमरतो, मला श्वास घ्यायला त्रास होत आहे असं वाटतं. मात्र तरीही आकाश तिच्याशी बोलत नाही. तो भूमीची गंमत करत हसत असतो. भूमी मात्र खूप पॅनिक झालेली असते आणि मग त्यानंतर तिला अचानक श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. तिच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नाही आणि भूमीची ती अवस्था बघून आकाश खूप घाबरतो. तो भूमीला विचारतो की सायकल राणी तुला नक्की काय झालं आहे. मात्र भूमीला बोलताच येत नसते. त्यामुळे आकाश पटकन जाऊन पाणी घेऊन येतो. तिला पाणी देतो. तिच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवतो आणि त्यानंतर काही वेळाने भूमी शांत होते. आकाश तिला विचारत असतो की सायकल राणी नक्की काय झालं तुला. तर भूमी म्हणत असते की आकाश मला माफ कर, प्लीज माझ्यावर रागवू नको. तर आकाश कान पकडून भूमीची माफी मागत म्हणतो की सायकल राणी तूच मला माफ कर, मी तुझी फक्त गंमत करत होतो, मी तुला मागाशीच माफ केलं आहे. आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमी त्याचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते की आकाश एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे असे अनेक प्रसंग येतील ज्यामध्ये मला तुला न सांगता घराबाहेर जावं लागेल, तुला माझा रागसुद्धा येईल, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी हे जे काही करते ना ते आपल्या भल्यासाठी करते. आकाशला मात्र भूमी नक्की काय आणि कशाबद्दल बोलते ते कळत नाही. तर भूमी रडतच आकाशला मिठी मारते आणि त्याला सांगते की मी तुला काही होऊ देणार नाही. त्यामुळे आकाश विचारतो की सायकल राणी नक्की काय झालं आहे सांग ना. मात्र भूमी रडतच म्हणत असते की आकाश मी तुला काही होऊ देणार नाही. आणि त्यामुळे आकाशही म्हणतो हो सायकल राणी. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी प्रशांतला कॉल करते. दोघांनाही घराच्या कामासाठी नगरपालिकेत जायचे असते. त्यामुळे भूमी लगेच घरातून बाहेर पडते. आकाश तिला आवाज देत थांबवत असतो मात्र भूमी काही त्याचा आवाज ऐकत नाही आणि ती निघून जाते. त्यामुळे आकाश नाराज होतो. तो मनाशी म्हणत असतो की ही सायकल राणी अशी का वागते, नक्कीच तिला काहीतरी झालं आहे. आणि त्यानंतर त्याला भूमीचं रात्रीचं बोलणं आठवतं आणि तो म्हणतो की सायकल राणीने सांगितलंय ती जे काही करते ते माझ्याचसाठी, त्यामुळे त्याचा राग शांत होतो. मात्र सायकल राणीला नक्कीच काहीतरी झालं आहे असं त्याला वाटत असतं. तर दुसरीकडे भूमी आणि प्रशांत नगरपालिकेत जातात आणि तेथील अधिकाऱ्याला जाऊन भेटतात. तो अधिकारी भूमीने आणलेले घराचे पेपर चेक करतो आणि त्यांना सांगतो की या पेपरमध्ये कुठेच असं नमूद केलेलं नाही आहे की तुमच्या घराची जागा शेतजमीन आहे. त्यावर भूमी म्हणते हो तेच तर ना साहेब, गेली 30 वर्ष आम्ही त्या घरात राहतो, ते घर बेकायदेशीर नाहीये, पण अचानक काल तुमची माणसं आम्हाला नोटीस देऊन गेली, आम्ही आमचं राहता घर कसं काही खाली करू शकतो. आणि त्यावर तो माणूस एक फाईल काढतो आणि भूमी प्रशांतला सांगतो की आम्ही आत्ता जो सर्वे केला आहे ना त्याची ही फाईल आहे आणि या सर्वेमध्ये असं नमूद केलं आहे की तुमचं घर बेकायदेशीर आहे. आणि ते ऐकून भूमी प्रशांतला धक्का बसतो. भूमी त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. ती म्हणत असते की या आधीसुद्धा सर्वे झाले आहेत आणि कोणत्याच सर्वेमध्ये आमचं घर बेकायदेशीर आहे असं आलं नाही. मात्र तो माणूस म्हणतो की हा लेटेस्ट सर्वे आहे आणि यामध्ये तुमचं घर बेकायदेशीर दाखवलं आहे, त्यामुळे आम्हाला कारवाई करावीच लागेल. आणि त्यामुळे भूमी प्रशांत घाबरतात. भूमी त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. ती म्हणते की नोटीस मागे घेण्यासाठी दुसरा मार्ग नाहीये का, हवं तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलतो, प्लीज तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही काही करायला तयार आहे.
आणि त्यावर तो अधिकारी म्हणतो की काही करायची तुमची तयारी आहे ना. त्यावर भूमी हो म्हणते. तर तो अधिकारी हसतच तिला सांगतो, मग रागिनी पटवर्धन मॅडम जे सांगत आहेत ते करा, त्यांना जे हवं आहे ते देऊन टाका, म्हणजे ही नोटीस आपोआप कॅन्सल होईल. आणि त्याचं ते बोलणं ऐकून भूमी आणि प्रशांतला मोठा धक्का बसतो. ते दोघेही खूप चिडलेले असतात. भूमी त्या अधिकाऱ्याला म्हणते की मला वाटलंच होतं रागिनी पटवर्धनने काही कर्मचारी विकत घेतले असतील, पण तुम्ही सुद्धा विकले गेले आहात याची मला कल्पना नव्हती, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. पैसे खाताना तुम्हाला लाज वाटली नाही का? आणि भूमीचं ते बोलणं ऐकून तो अधिकारी म्हणतो की माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्यावर आवाज चढवण्याची हिंमत करू नका. आणि त्यामुळे भूमी अजून चिडते. ती म्हणते की आता मी तुम्हाला कोर्टात खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्हाला आणि रागिनी आत्यांना लवकरच एक्सपोज करेल. मात्र तो माणूस प्रशांतला सांगतो की यांना आवरा आणि येथून घेऊन जा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. आणि त्यामुळे प्रशांत भूमीला समजावतो आणि तेथून घेऊन जातो. तर दुसरीकडे रागिनी पुन्हा प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून आणते आणि हसतच पौर्णिमाला म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर्स बनवण्याची ही शेवटची वेळ. आता काही झालं तरी ही महाजनांची प्रॉपर्टी माझ्या नावावर होणारच. आणि त्यानंतर ती असं सुद्धा म्हणते की आपल्याला जी गोष्ट हवी असते ती पटकन मिळाली तर काही मजा येत नाही. जर त्या गोष्टीसाठी आयुष्यभर कष्ट करावे लागले, रक्त आटवावं लागलं तर मात्र मजा येते. आणि त्यानंतर पौर्णिमा तिला विचारते की आता या पेपर्सवर सुद्धा मी खोट्या सह्या करायच्या आहेत का? त्यावर रागिनी म्हणते की नाही, आता मला तुझी किंवा तुझ्या खोट्या सह्यांची गरज नाही. आता ही महाजनांची प्रॉपर्टी स्वतः ती भूमी माझ्या नावावर करून देणार. आणि ते ऐकून पौर्णिमासुद्धा खुश होते. ती म्हणते की त्या भूमीला तुमच्या पायाशी बसून नाक घासताना मला बघायचं आहे. लवकरात लवकर तुम्ही हे काम करा. मात्र रागिनी म्हणते की नाही पौर्णिमा, त्या भूमीला आपण अजून थोडा त्रास देऊ. आणि ते ऐकून पौर्णिमा खुश होते. तर दुसरीकडे माधवराव भूमीला कॉल करतात आणि तिला काम झालं की नाही ते विचारतात. त्यावर भूमी सांगते नाही बाबा, त्या अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं काही ऐकलंच नाही. आणि त्यामुळे माधवराव म्हणतात की मला वाटलंच होतं आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो आहे. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. तर दुसरीकडे माधवराव त्यांच्या मित्राची वाट बघत असतात. मात्र त्याच वेळी रागिनीचा एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि माधवरावांची व्हीलचेअर ढकलायला सुरुवात करतो. पहिल्यांदा माधवरावांना असं वाटतं की त्यांचा मित्रच आहे. मात्र त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे आणि ते त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात. मात्र तो माणूस माधवरावांची व्हीलचेअर रस्त्याच्या मधोमध सोडून निघून जातो. आणि त्यातच त्या व्हीलचेअरचं एक चाक खड्ड्यामध्ये अडकलेलं असतं. त्यामुळे माधवरावांना पुढेही जाता येत नाही. ते त्या खड्ड्यामध्येच अडकतात. आणि त्याचवेळी अचानक समोरून एक मोठी गाडी येते. त्यामुळे माधवरावांना मोठा धक्का बसतो. मात्र ती गाडी त्यांना जाऊन धडकणार इतक्यात भूमी त्या ठिकाणी येते आणि ती पटकन माधवरावांची व्हीलचेअर घेऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाते. घडलेल्या प्रकारामुळे ते दोघेही खूप घाबरलेले असतात. आणि त्यानंतर माधवराव भूमीला घडलेला सगळा प्रकार सांगतात. आणि त्याच वेळी भूमीला रागिनीचा कॉल येतो आणि ती हसतच भूमीला म्हणते की काय झालं ग भूमी, गाडी खूप जवळून गेली ना? आणि ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिनीच्या सांगण्यावरून नगरपालिकेचे अधिकारी माधवरावांच्या घरातील सगळं सामान बाहेर फेकून देतात आणि त्यांना जबरदस्तीने घर खाली करायला लावतात. त्यामुळे त्या सगळ्यांना आता कुठे जायचं असा प्रश्न पडतो. रागिनी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.